शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे। येवला इथे कांद्याला योग्य हमी भाव मिळावा या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे भव्य रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल। मालेगाव सुरत महामार्गावरील वडनेर खाकुर्डी इथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत। कांदा भागातील सातत्याने होत असलेल्या घसरणीचा निषेध नोंदवत आता रास्ता रोको आंदोलन केले जाईल। अधिकची माहिती जाणून घेऊयात। निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे, कोण कोण यामध्ये सहभागी होईल आणि मोर्चा कुठपासून कुठपर्यंत निघणार आहे? नक्कीच ऋतुजी, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून कांदा बेट म्हणून ओळख असलेल्या नाशिक परिसरामध्ये कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्यामुळे या ठिकाणच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळते आणि जो आता भाव मिळतो त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कुठेतरी आता आक्रमक होताना दिसत आहे। आज आपण जर पाहिलं तर नाशिकच्या येवला येथे नाशिक संभाजीनगर महामार्गावर इरणगाव येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मालेगावमध्ये देखील वडनेर खाकुर्डी येथे मालेगाव सुरत महामार्ग जो आहे ते या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर एनसीसी आणि नाफेडच्या वतीने जो कांदा जो तो देशांतर्गत बाजारपेठेत उतरवण्यात येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते चांगला दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कुठेतरी नाराज आहे। आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकरी ते मोठ्या संख्येने आंदोलनात होणार आहे आणि दोन्ही ठिकाणी चक्काजाम करणार आहे। या थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। शेतकरी आता या ठिकाणी जमायला लागले आणि येवल्यात प्रहार संघटना तर मालेगावमध्ये कुठलीही नेतृत्व असलेले शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतात आणि नाफेडच्या वतीने जे कांदा खरेदी जे देशांतर्गत उतरवली जाते ती कुठेतरी उतरवणे आणि कांद्याला रास्त भाव द्यावा अशी काहीशी मागणी जी आता नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने होताना दिसते। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। राज्य